अमळनेर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे। मात्र शहापूर येथे निंबाच्या झाडावर वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली। जून महिन्याचे 22 दिवस उलटूनही पाऊस आला नसल्याने शेतकरी चिंतेत होते। पेरण्या झाल्या होत्या। 23 रोजी दुपारी पावसाने हजेरी लावल्याने अंकुर फुटण्यास आधार निर्माण झाला आहे। जमिनीला ओलावा मिळणार आहे। उकाड्यामुळे देखील नागरिक त्रस्त होते। थोडाफार गारवा निर्माण झाला आहे। त्याचप्रमाणे शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जोशीपुरा भागात पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे। तर स्वामीनारायण मंदिराजवळ देखील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे। तर तांबेपुरा सानेनगरकडे जाणारा विप्रो बोगद्यात पाणी साचल्याने वाहतुकीला अडचण निर्माण झाली होती। रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यातील कचरा वाहून रस्त्यावर आला आहे। तर नाल्यातील सांडपाणी बोगद्यात साचले आहे। रेल्वे प्रशासनाने नाल्याच्या काठावर संरक्षक भिंत बांधल्याने नाल्यातील पाणी आता पसरत नसल्याने ते बोगद्यात येते। त्यामुळे तांबेपुरा सानेनगर नंदगाव अंतुर्ली रंजाने खापरखेडा अंबारे तासखेडा आमोदे लडगाव आदी गावांना जाणाऱ्या नागरिकांना पूर्वीप्रमाणे पावसाळ्यात त्रास भोगावा लागणार आहे। रेल्वे प्रशासन त्यांच्या रूळखाली काम करू देत नाही, त्यांची परवानगी घ्यावी लागते। त्याचप्रमाणे तहसील कार्यालयात देखील दुय्यम निबंधकांच्या कार्यालयासमोर पाणी साचले होते। खरेदी विक्री करण्यासाठी आलेल्या नागरिकांना त्रास झाला। तर शहापूर येथे शेतात काम करताना 34 वर्षीय राकेश रातीलाल पाटील हा पाऊस आल्याने तातडीने मोटरसायकल चिखलात अडकेल म्हणून शेतीच्या बाहेर रस्त्यावर मोटरसायकल आणून निंबाच्या झाडाखाली जाऊन उभा राहिला। त्याची आधी तिकडे शेतातच थांबली। इकडे रस्त्यालगत झाडावर वीज पडल्याने राकेश गंभीर भाजला जाऊन त्याचा मृत्यू झाला। सुदैवाने आई बचावली। राकेश हा घरातील कर्ता मुलगा होता। त्याच्या वडिलांना पॅरालिसिस झाल्याने ते दिव्यांग झाले आहेत। घरातील कर्ता मुलगा गेल्याने त्या कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे। सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। त्याच्या पश्चात आई वडील पत्नी 2 बहिणी असा परिवार आहे। नगरपालिकेने रस्त्यावरील अतिक्रमण हटवले तर स्वतः DYSP विनायक कोते यांनी अवैध पार्किंग आणि रस्ते अडवणाऱ्या वाहनांवर कारवाई करून 21,500 रुपये दंड आकारला आहे। हातगाड्या आणि वाहनांमुळे रस्ते अडवले जाऊन अपघात होतात व नागरिकांना नाहक त्रास होतो। यामुळे DYSP विनायक कोते यांनी वाहतूक पोलीस संजय बोरसे, विनय पाटील आणि गणेश पाटील यांना घेत थेट रस्त्यावर उतरले आणि बस स्टँड परिसर, सुभाष चौक, कोमल हॉटेल, राणी लक्ष्मीबाई चौक, विजय फरसान, भाजी मार्केट, पाचपावली मंदिर परिसर आदी ठिकाणी सार्वजनिक जागेवर अस्ताव्यस्त गाड्या पार्किंग करणे आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मोटरसायकलीसह इतर वाहने अशा सुमारे 25 वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून 21,500 रुपये दंड वसूल केला। तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी देखील बोरी नदी पूल आणि सुभाष चौक ते बालेमियापर्यंत असलेल्या हातगाड्या हटवून रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले। अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, विशाल सपकाळे, अविनाश भिराडे, चंदू भिराडे, राज रामराजे, दर्शन भिराडे, विकास भिराडे, जितू चावरिया यांनी रस्त्यातील हातगाड्या हटवल्या। अतिक्रमणधारकांनी संपूर्ण रस्ता व्यापल्याने पायी चालणे देखील अवघड होते। धक्काबुक्की वाद, किरकोळ भानगडी यामुळे नागरिक त्रस्त होते। महिला असुरक्षित होत्या। रस्ता मोकळा झाल्याने नागरिकांची सोय झाली तर नगरसेवकांच्या दबावाला बळी पडल्याने हातगाड्यांवर कारवाई झाली नाही म्हणून दुसऱ्या दिवशी देखील परत हातगाड्या बोरी पुलावर उभ्या करण्यात आल्या होत्या। पालिकेने त्याही गाड्या काढून घेतल्या। अमळनेर शहरात आज झालेल्या पहिल्याच पावसामुळे पालिका प्रशासनाचा मान्सून पूर्व नियोजनाचा फोलपणा उघड पडला आहे। गणेश कॉलनीतील इच्छापूर्ती गणपती मंदिरासमोर गटारीचे घाण पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरल्याने रहिवाशांचे प्रचंड हाल झाले। या भागातील गटारी लहान असून त्यांना योग्य उतार नसल्याने आजूबाजूच्या कॉलनीतील सर्व पाणी याच रस्त्यात आणि परिसरात साचते। मुख्य म्हणजे हा परिसर हॉस्पिटल झोन असल्याने दवाखान्यांचा धोकादायक कचराही या पाण्यासोबत वाहून येत आहे। यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने ढिम्म पोझिशन कायम ठेवली आहे। आता तरी नगर परिषदेचे आरोग्य आणि स्वच्छता विभाग जागे होऊन या समस्येचे निवारण करतील का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत।
जळगाव जिल्हा ग्रामीण व अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसतर्फे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक संवाद आणि नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। राष्ट्रीय सचिव शांभवी शुक्ला, प्रदेश उपाध्यक्ष आफरीन सय्यद आणि माजी जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा झाला। तसेच संघटन सृजन अभियानांतर्गत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यानंतर मराठा मंगल कार्यालय ते तहसीलदार कार्यालयापर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात आली। उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि नीट घोटाळ्याच्या निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली। तसेच 21 तारखेच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रवास सवलत देण्याची मागणी केली। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष महेश पाटील, आशुतोष पवार, मनोज पाटील, संदीप घोरपडे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या मंजुरीने अमळनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अजित पवार गटाची जम्बो कार्यकारिणी शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी घोषित केली। आगामी काळात पक्षातर्फे विविध सेल आणि आघाडी प्रमुखांच्या नियुक्त्याही केल्या जाणार आहेत। या जम्बो कार्यकारिणीत सर्व प्रभागांमधील क्रियाशील कार्यकर्त्यांना आणि समाजातील सर्व घटकांना स्थान देण्यात आले आहे। यात प्रामुख्याने शहर कार्याध्यक्षपदी जितेंद्र शांतीलाल झाबक व गोविंदा जयवंतराव बाविस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्षपदी विजय पाटील, हाजी रफिक तेली, सयाजीराव कापडणेकर तर सरचिटणीसपदी देविदास देसले, शेख मुशीर, संदीप जैन तर कोषाध्यक्षपदी प्रमोद पाटील, संघटकपदी दीपक सोनवणे, संदीप पाटील तर चिटणीसपदी जयेश पाटील व जितेंद्र भांबरे यांची निवड झाली आहे। याशिवाय आमदार अनिल भाईदास पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, अशोक आधार पाटील आदींची कायम निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून यामुळे शहरात पक्षाचे संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त होत आहे। दारूच्या नशेत रस्त्यावर झोपून राहिल्यावर डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 23 रोजी सकाळी 8 वाजता मिळुस्लिम कब्रस्थानजवळ निदर्शनास आली। रियाजुद्दीन शेख याच्या वीट भट्टीवर लक्ष्मण नावाचा एक इसम, पूर्ण नाव माहीत नाही, 2 महिन्यांपासून काम करत होता। त्याचे नातेवाईक अथवा परिवार नसल्याने तो मुस्लिम कब्रस्थानच्या पुढे बर्फाच्या बंद कारखान्यात राहत होता। त्याला दारूची सवय होती। 23 रोजी तो कब्रस्थान रस्त्यावर मृत अवस्थेत पडलेला आढळून आला। त्याच्या डोक्यातून रक्त सांडलेले दिसत होते। जवळच वाहनांचे चाक गेल्याचे दिसून आल्याने वाहनाच्या चाकाखाली त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे। अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत। पैसे कमी दिल्याच्या संशयावरून दुकानदाराने पती पत्नीला काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना 21 रोजी रात्री 8 वाजता घडली। सुनीता रवींद्र पाटील राहणार खापरखेडे हिने तिच्या राज नावाच्या मुलाला संजय साहेबराव पाटील यांच्या दुकानावर 20 रुपये देऊन तेल घ्यायला पाठवले। दुकानावर संजय पाटील यांच्या पत्नी संगीता होती। 20 रुपये दिल्यावरही तिने 15 रुपयांचे तेल दिले। मुलाने याबाबत विचारणा केली असता संगीताने त्याच्या कानात मारली। मुलाने घरी येऊन ही बाब आई वडिलांना सांगितली असता सुनीता पाटील व रवींद्र पाटील त्यांना समजावत होते की 20 रुपये दिले असताना 15चे तेल का देतात। तेव्हा संगीताने शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि संजय साहेबराव पाटील याने हातातल्या काठीने रवींद्र पाटील यांच्या उजव्या खांद्यावर मारहाण करून जखमी केले। तर सुनीता आवरायला गेली असता तिच्याही कपाळावर आणि डोक्यावर काठीने मारहाण करून जखमी केले। तसेच झटापटीत 4 ग्रॅम सोन्याची पोत पडून घाळ झाली। सुनीताने मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून दुकानदार दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास संजय श्रावण पाटील करीत आहेत। अमळनेर तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून अमळनेर ते गडखांब ते पातोंडा ते धरणगाव फाटा या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल 172 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। या विकास कामासाठी सातत्याने यशस्वीपणे पाठपुरावा केल्याबद्दल
भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांचे रीता बाविस्कर यांनी अभिनंदन केले आहे. हा रस्ता परिसरातील वाहतूक, व्यापार, शिक्षण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास राष्ट्रवादी ग्रंथालय सेलच्या प्रदेशाध्यक्ष रीता बाविस्कर यांनी व्यक्त केला. या ऐतिहासिक निधी मंजुरीमुळे अमळनेर आणि परिसराच्या दळणवळणात मोठी क्रांती होणार असून नागरिकांमधून आमदार अनिल पाटील यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे.